शिवशक्ती प्रार्थना या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। आज मी माझ्या ह्या चॅनलमध्ये तुम्हाला सांगणार आहे की घरामध्ये पैसे टिकण्यासाठी, पैशाची आवक वाढण्यासाठी आणि लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्राप्त होण्यासाठी असा एक उपाय सांगणार आहे। दुसरा म्हणजे आपल्या घरामध्ये आपल्या पितरांचा आशीर्वाद, आपल्या पितरांचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद जर त्या घरामध्ये राहतो, ज्या घरामध्ये राहतो त्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते, अडलेले कामे पूर्ण होतात। म्हणून आपल्या पितरांचा आणि आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहायला पाहिजे। त्यामुळे आज मी तुम्हाला असे 5-6 उपाय सांगणार आहे, ते आवर्जून करून बघा, तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। त्याच्यातला आता तुम्हाला पहिलं सांगते, आपल्या घरातील मृत्यू व्यक्ती म्हणजे जे मेलेले व्यक्ती असतात त्यांचे फोटो असतो घरामध्ये, तर तो फोटो आपल्याला काय करायचा आहे, योग्य दिशेस लावायचा आहे। आता योग्य दिशा म्हटली तर उत्तर दिशेच्या भिंतीला जर आपण तो फोटो लावला, तर उत्तर दिशेच्या भिंतीला लावला तर म्हणजे त्याचं तोंड दक्षिणेकडे होतं, तर उत्तर दिशेच्या भिंतीलाच आपल्याला तो मृत्यू व्यक्तीचा फोटो लावायचा आहे, म्हणजे तो दक्षिण दिशेकडे त्यांचं तोंड होणार। अशा पद्धतीने ही योग्य दिशा आहे। दुसरं म्हणजे आपल्या घरामध्ये आपले जे दरवाजे असतात, मेन डोर असतात, दरवाजे असतात, भरपूर लोकांना, भरपूर स्त्रियांना सवय असते पायाने उघडायची, तर असं करू नका, कारण की आपल्याला वास्तू दोष निर्माण होतो, वास्तूचा श्राप लागतो आणि वास्तू ही नाराज होत असते। त्या घरामध्ये धनहानी होते, धनाची आवक वाढत नाही, घरातल्या लोकांची प्रगती होत नाही आणि त्या घरातल्या लोकांचे कामांमध्ये भरपूर प्रमाणात अडथळे निर्माण होत असतात। त्यामुळे आपल्या घरातला दरवाजा कधीच पायाने उघडू नका आणि जोराने सुद्धा लावू नका, याच्याने वास्तुदोष भरपूर प्रमाणात तुमच्या घरामध्ये निर्माण होणार आहे। तिसरं तुम्हाला सांगते, आता घरामध्ये काही छोट्या मोठ्या कारणांवरून भांडणी होत असतात, मग स्त्रिया काय करतात, कोणी कोणी भांडे आपटतं, कोणी कोणी खूप जोरात भांड्याला पाय मारतं। असं नका करू, याच्याने आपल्या घरातली लक्ष्मी निघून जाते, आपल्या घरात दारिद्र्यता निर्माण होत असते। चौथं तुम्हाला आता सांगते, जर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी कुबेरचा तुम्हाला फोटो लावायचा असेल, तर लक्ष्मी कुबेरचा फोटो हा दक्षिण दिशेच्या भिंतीला लावायचा। दक्षिण दिशेच्या भिंतीला लावला तर त्याचं उत्तरकडे तोंड येतं, त्यामुळे दक्षिण दिशेलाच आपल्याला लक्ष्मी कुबेरचा फोटो लावायचा, म्हणजे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे त्याचा लाभ प्राप्त होईल आणि पैशाची आवक वाढेल। पाचवं तुम्हाला आता सांगते, आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्यासाठी, लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आणि महालक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्या घरामध्ये राहण्यासाठी दर शुक्रवारच्या दिवशी तुम्ही खीर करायची आणि लक्ष्मी मातेला भोग द्यायचा। लक्ष्मी मातेला भोग दिल्यानंतर त्या ठिकाणी 108 वेळेस तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे। त्या घरामध्ये कधीच पैशाची कमतरता राहत नाही। ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपतीचं धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र म्हणायचा आहे। अनुभव घेऊन बघा, खूप सुंदर अनुभव येईल। आणि माझे चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।